छोट्या मोठ्या कुरबुरी आहेत, आमच्यात मतभेद असतील पण मनभेद नाही आहेत। शेवटी आमची महायुती आहे आणि महायुती म्हणून आम्ही एकत्रच राहणार आहोत। आता हा फायदा आहे का तोटा आहे मला माहिती नाही, पण 2017 मध्ये ठाण्यात यापूर्वी 2012ला मी एकत्र लढलो, आम्हाला पूर्ण बहुमत नव्हतं मिळालं, आमची जी पूर्ण संख्या मिळाली नव्हती। परंतु 2017ला आम्ही जेव्हा वेगळं लढलो ना तेव्हा आम्हाला ॲब्सोल्यूट मेजॉरिटी ठाणे महानगरपालिकेत मिळाली। आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतोय, तर पुण्यात तेही आमचं ऐकत नाही आहे। शेवटी साठलोटा हा प्रकार आहेच ना, पण हे संपलं पाहिजे। इथे साठलोटापेक्षा लोटालोटीच चालू आहे। जो पक्ष स्वतःच्या तत्वांशी चिकटून राहिलेला असतो, तत्व सोडत नाही, तो पक्ष कधीच संपत नाही। उद्धव ठाकरेंचा विषय वेगळा आहे, ते खुर्ची करता सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या जवळपास गेले, उंबरठ्याच्या बाहेर थांबले म्हणून ते संपले। तुम्हाला अजूनही वाईट वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर तुम्हाला बसावं लागतं, ह्याच्याबद्दल तुम्हाला वाईट वाटतं अजूनही? शिवसेनेत मला शहर प्रमुख केलं होतं, मी राजसाहेबांचा माणूस आहे त्यांच्याशी, म्हणून मला शिवसेनेच्या शहर प्रमुख पदावरनं काढलं होतं। पण तो आज राजसाहेबांना जो काही मान सन्मान मिळतोय मातोश्री, मला व्यक्तिशः खूप आनंद होतो। असरुद्दीन ओवेसी आहेत ना, त्यांचंही भाषण ऐकतो, कुठल्याही पक्षाचे असू द्या। मी त्यांच्याशी जेव्हा लोकसभेत दिल्लीत असतो तेव्हा त्या माणसाबरोबर अर्धा एक तास चर्चा करतो, बसतो त्यांच्याबरोबर। प्रचंड प्रभावशाली असा माणूस आहे की ज्याच्याकडनं खूप काही शिकता येईल आपल्याला। मोठ्या भावाने छोट्या भावाला गृहीत धरावं, पण आपल्या कुटुंबातलं एक सदस्य आहे म्हणून सुद्धा जपावं, एवढेच प्रामाणिक इच्छा आहे। तुम्हाला दिल्लीत प्रस्थापित व्हायचं आहे तर तुम्हाला दिल्लीत वेळ द्यावा लागतो, परंतु आपल्या लोकांची जी मेंटॅलिटी आहे महाराष्ट्रातील की खासदार तुम्हाला मैताला पण लागतो, बारशाला पण लागतो, गटर तुटल्याला पण लागतो। म्हणजे मला सामना मित्र म्हणून पुरस्कार दिलाय मला आणि एकनाथ शिंदे साहेबांना बऱ्याचदा। दिघे साहेबांनी असा विचार केला की एकनाथ शिंदेंना आपल्याला सभागृह नेता करायचंय, त्यांची मुलं गेलेली आहेत। त्यावेळी आम्ही हे राजन विचारे असा शिव्या देत होता दिघे साहेबांना, हे नव्हतं दाखवू शकत, नाहीतर राजन विचारेची घर त्याच वेळी लोकांनी काढी लावली असती। मंत्री म्हणून त्यांच्यावर अन्याय झालाय, मंत्रिपद त्यांनाच द्यायला पाहिजे होतं। 3 टर्मचा खासदार आहे, मुलगा म्हणून त्यांच्यावर अन्याय का व्हावा? काम करतायत, ते देशामध्ये काम करतायत, तर त्यांना मंत्रिपद द्यायलाच पाहिजे होतं, आजही मला वाटतं।